आणते. अहो चहा नको, पहिलं आपण कामाचं बोलूया. बोला, कोणाला डिवोर्स हवाय? तुम्हाला डिवोर्स हवाय का? अरे का आता अहो काय बोलताय? यांना नकोय मग तुम्हाला डिवोर्स हवाय का? मी कवा बोलले? नाही 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 वकील साहेब, अहो या दोघी माझ्या बायका आहे. माझ्या मुलाला घटस्फोट घ्यायचा आहे. अच्छा, तुमच्या मुलाला डिवोर्स हवाय होय. का घ्यायचा डिवोर्स? का नाही घ्यायचा? अहो तसं नाही देशमुख, मी काय भांडत नाहीये तुमच्या बरोबर, वकील आहे मी. माझं ते कामच आहे ना, ते प्रकरण समजून घेतल्याशिवाय मी ही केस सुरू कशी करणार? काय आहे की माझ्या पोराचं आहे ना, त्याच्या मनाविरुद्ध लगीन झालं, तरी मी त्यानं त्याच्या बायकोला सांभाळलं. पण ते काय झालं की तर हे सगळं असं झालेलं आहे. आता ज्या लग्नाची सुरुवात कर्जाच्या बोजापायी झाली ते टिकणार तरी कसं? हा, ते परत वकिलाचं प्रकरण झालं, त्यामुळे आम्हाला ती पोरगी आमच्या घरात नको. येते काहीतरी आयडिया येते डोक्यात. हा पण युगंधर हे असं काही वागेल असं वाटलं नव्हतं. ते योगेंद्रला काय चाटायचंय होय? मेला की तो. आता आम्हाला ना सुखाने जगायचं. माझ्या पोराचा त्याच्या बायकोवरती संशय आहे, ती स्वतःहून त्या वकिलाकडे गेली असणार असं आम्हाला वाटतंय. त्यामुळे आमचा तिच्यावर विश्वास नाही. यो घटस्फोट झालाच पाहिजे. अहो काळजी करू नका, होऊन जाईल. पण त्या दोघांना आधी मला भेटलं पाहिजे. कुठे आहेत ते? बोलवा त्यांना माझ्या समोर. येतीलच ते, आता येतीलच. सॉरी अहो देशमुख, किती वेळ झाला? एवढ्या वेळामध्ये मी तुमच्या तिघांचे डिव्होर्स करून तुमच्या तिघांची परत लग्न लावली असती. येतीलच ते, आता येतीलच. अहो मगाचपासनं तुम्ही मला हेच सांगताय. अहो काय आहे की म्हणजे मग त्या दोघांना भेटणं गरजेचं आहे का? अहो देशमुख, त्या दोघांना भेटून ते प्रकरण समजून घेतल्याशिवाय मी काही करू शकत नाही. अहो पण ते दोघं घरी नव्हते तर मला बोलवलं कशाला? अहो ते मला बी गंडूनच गेलेले आहेत. अहो पण मला एक कळत नाहीये, या दोघांना डिवोर्स घ्यायचा आहे, मग हे दोघं हिंडतायत तरी कसे एकत्र? का तुमच्या बरोबर या दोघांनाही गंडवलं की काय? जरा वाईट वाट बघा तुम्ही. येतीलच ते, आता येतीलच. हा मला बी हेच म्हणायचंय कवापासनं, का दोघांचं पटतच नाही तर एकत्र जायचंच कशाला? ते आले की विचारू आपण, तोपर्यंत वाट बघूया, है ना? अहो देशमुख, मला काय फक्त हे एकच काम नाहीये, माझी कोर्टात केस चालू आहे, मला तिकडे जायचंय. त्यांना लवकर बोलवा, पाठवा कोणाला तरी त्यांना बोलवायला. बर बर. ऐक कमरेतच लचक भरलीये माझ्या, नाही तर गेलेच असते मी. हा वकील साहेब, तुम्ही वाईस बसा, मी जाऊन स्वतः जाऊन बघून येतो कुठे गेलेत ती. हा तुम्ही बसा. हे मी येतो बघा, त्यांना काय हवं नको ते. हा आलोच मी, आलोच. जामकरला जाऊन सांगायचं ना? सांग. तेच पाहिजे ना, दुसरं येतं काय? मला त्रास झालेला बघायचा आहे, स्वतःला त्रास करून घ्यायचा आहे. माझ्या हक्काचे कष्टाचे पैसे चोरलेच आणि मी रागवायचं पण नाही, चिडायचं पण नाही. मी माणूस आहे, मशीन नाही. बटन दाबलं की लगेच इमोशन चेंज व्हायला. राग येणार ना. मला वाटलं हे सगळं तू पैशांसाठी करतेस. जाऊ तू पैसे परत दिले तेव्हा कळलं मला पैशांसाठी नाही, फक्त माझ्यासाठी करते. हे बघ, मी सुद्धा माणूस आहे, मला सुद्धा इमोशन्स आहेत. वर खाली होणार, राग येणार, जनावर नाही मी. करू ना त्याचा विचार आपण परत. बरं झालं गेलं, विसरून जा. हे बघ,
कान पकडून मी माफी मागतो, सॉरी म्हणतो. आता स्वीकारायची भाषा करतायत म्हणजे नक्कीच मी दिलेल्या धमकीनं घाबरलेत. झालं गेलं विसरून जा. आपण पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करू. तू म्हणतेस ना तसं मी तुला स्वीकारतो सुद्धा. नको चिडू आता. किती दिवसांनी असं एकत्र होत ना आपण. मला लय भारी वाटतंय. काय झालं? काय नाही, डोकं दुखतंय. डोकंच नाही, खरं तर पोलिसांनी मारल्यापासून सगळं शरीर ठणकतंय. बघू कुठं लागलं. नाही बाई, जखम असती तर दाखवली असती ना. सगळा मुकामार लागलाय, नाही दाखवता येणार. हे सगळं माझ्यामुळे झालंय. आपण चांगल्या डॉक्टरला दाखवूयात. नाही, काय गरज नाही खरं तर त्याची. ते हाताला काम नाही ना सध्या, त्याच्यामुळे होते. आता एकदा कामात गुंतलो मी की मग हे ठणक्याचं वगैरे डोक्यात येणार नाही. तुम्ही नका काळजी करू. मी तुम्हाला जास्त दिवस असं नाही बसू देणार. म्हणजे आता तर तुमच्याकडे पैसे पण आहेत ना. तुम्ही आणि मी बिझनेस सुरू करू शकतो. म्हणजे तुम्हाला आपल्या भविष्याची पण चिंता नाही राहणार. तुम्हाला काय वाटतं? बघू काय करायचं ते.